नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून पोलीस भरतीचं कुठलंही अपडेट मी तुम्हाला दिलेलं नाही. काही कारणामुळे त्यासाठी कुठलेही अपडेट मी देऊ शकलो नाही. तर त्यासाठी सर्वांचं पहिलं मी माफी मागतो. तर इकडनं पोलीस भरतीचं सर्व काही अपडेट वेळोवेळी मी तुम्हाला देत असणार आहे मित्रांनो. तर सध्या तर पोलीस भरतीचं एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. तर ही अपडेट येऊन पण 2 दिवस झालेलं आहे मित्रांनो. नेमकं अपडेट काय आहे? तर पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे? सर्व काही डाऊट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे मित्रांनो. तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे आणि हायकोर्टाने काय विचारलेलं आहे? तर मित्रांनो, हायकोर्टाने सांगितले की 4 आठवड्यामध्ये तुमचा जो प्रतिज्ञापत्र आहे ना तो सादर करा. तर नेमकं असं का म्हणलेलं आहे? तर मित्रांनो, निवडणूकच्या अगोदर काय म्हणले होते की डिसेंबर एंडपर्यंत आम्ही जाहिरात काढू, भरती काढू असं बोलले होते, बरोबर ना? आता तिथं नागपूर शहराची माहिती आहे मित्रांनो, प्रॉपर पूर्ण महाराष्ट्राचं नाही आहे. तर प्रत्येक जिल्ह्यांची तर वेगवेगळी माहिती येणार आहे. आता तर त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, ही लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेले आहे, 2 दिवसाखालची अपडेट आहे मित्रांनो. तर सर्वांकडे हा पेज आलेलाच असेल. ओके. तर इथं नागपूर शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीतील म्हणजे त्यात सहाय्यक पोलीस आयुक्त पण आले, पोलीस निरीक्षक आले, सहाय्यक पोलीस निरीक्षक आले, पोलीस उपनिरीक्षक आले, कॉन्स्टेबल आले. तर या साईडला तुम्हाला लिस्ट दिसत आहे, पोलीस अंमलदार आले. हे सर्व विविध श्रेणी म्हणजे सर्व मिळून 447 ही फक्त नागपूरसाठी आहे. ओके. नागपूरचे एवढे रिक्त जागा आहेत ते म्हणतात. ही पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. तर याशिवाय या विभागाला 391 नवीन पदांची गरज आहे. तर आपल्याला निवडणूक अगोदर म्हणलं की जवळपास 9,000 पदे भरली जाणार. तर काही ठिकाणी 12,000 म्हणले होते. तर 9, 12 तर कमी जास्त पदे होणार त्याच्यात. याचं काय असं नाही की 9 म्हणजे 9च येणार, 12 म्हणजे 12च येणार. आकडेवारी खाली जास्त होणारच आहे. आता राज्य सरकारला यावर 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे हायकोर्टाने सांगितलेलं आहे मित्रांनो. तर याचाच अर्थ येत्या 4 आठवडा म्हणजे 1 महिना पकडा मित्रांनो, डिसेंबर एंडपर्यंत भरतीचं काही ना काही 100% जाहिरात म्हणा, जागा म्हणा, काही ना काही डिक्लेअर होणारच आहे. आता महिलांसाठी 25,000 पदे, बरोबर ना? महिलांचे 25,000 पदे भरली जाणार आहे. आता हे 25,000 पदे म्हणजे एकदम भरली जाणार नाही आहे मित्रांनो. तर महिलांसाठी खास सांगतो, 25,000 पदे बोलली होते तर एकदम भरली जाणार नाही. यात आहे त्यांचा 5 वर्ष जो सरकार असणाऱ्या 5 वर्षामध्ये भरली जाणार आहे टप्प्याटप्प्याने. एकदा 5,000, एकदा 10,000, एकदा 4,000, एकदा 3,000 अशी भरली जाणार. पण भरली जाणार आहे एवढं एक खात्री आहे. आता जाहिरात कधी पण पडू शकते. तर त्यासाठी मी पण विचार केला की बाबा आता जाहिरात येणारच आहे, चला तर आपण अपडेट द्यायचं चालू करूया. सर्व काही अपडेट मी तुम्हाला आता इकडनं वेळोवेळी देणारच आहे. पहिल्याचे सर्व ग्रुप आता आपण बंद केलेले आहे. एक नवीन ग्रुप चालू केलेला आहे, त्याचा लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, खाली तुम्हाला मिळून जाईल. जस्ट आजच ओपन केलं, त्या ग्रुपला जॉईन करून घ्या. वेळोवेळी सर्व काही अपडेट मी तुम्हाला देतच असणार आहे. तसेच जे उमेदवार नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरतीतलं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो. ओके. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.